अजिबात चिवट न होणारी, खाताना अजिबात दाताला न चिटकणारी खुसखुशीत अशी आपल्याला नारळाची वडी तयार करायची आहे। नारळाची ही वडी तयार करण्यासाठी आपण एक नारळ फोडून घेतला होता। नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग असतो तो काढून मी नारळाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। सर्व नारळ आपलं एकसारखं बारीक व्हावं यासाठी आपण नारळाचे एकदम पातळ असे काप कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे नारळ मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। नारळाचे काप मी मोजून घेतलेले नाहीयेत। नारळ आपण मिक्सरला बारीक केल्यानंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला नारळाचे काप घालायचे आहेत आणि नारळ आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। नारळ आपल्याला एकदम जास्तही बारीक करायचं नाही किंवा जाडसर देखील ठेवायचं नाही। आता नारळ आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही छोट्या किसणीने हे नारळ किसून देखील घेऊ शकता। आता हे नारळाचा जो किस आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे। तुपावरती आपल्याला नारळाचा किस घालून घ्यायचा आहे। आता हा नारळाचा जो किस आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। एखाद्या वाटीने आपल्याला हा नारळाचा किस मोजून घ्यायचा आहे। 2 वाट्या आपला हा नारळाचा किस भरलेला आहे। वाटीमध्ये आपण दाबून नारळाचा किस भरून घेतलेला आहे। एका नारळापासून आपला 2 वाटी नारळाचा किस तयार होतो। नारळाचा किस आपल्याला तुपावरती 4 ते 5 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे। आता 2 ते 3 मिनिट मी नारळाचा किस सतत हलवत छान परतून घेतलेला आहे। नारळाचा जो किस आहे तो आता कोरडा झालेला आहे। यामध्ये अजिबात ओलावा नाहीये। मिल्क पावडरचा वापर न करता आपण यामध्ये दुधाच्या साईचा वापर करणार आहोत। ताज्या दुधाची आपण या ठिकाणी साय घेतली। तुमच्याकडे जर दुधाची साय नसेल तर तुम्ही नुसतं दूध वापरलात तरी देखील काही हरकत नाही। लगेचच आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। अर्धी वाटी आपण यामध्ये साखर घालून घेतलेली आहे। आता साखर घातल्यानंतर आपण नारळाचा किस थोडा वेळ परतून घेऊया। साखर आपल्याला पूर्णपणे नारळाच्या किसामध्ये विरघळून घ्यायची आहे। आपण परत याला 2 ते 3 मिनिट छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी परत 1 वाटी दूध घालून घेत आहे। दूध घातल्यामुळे आपल्या वडीला छान चव येते। दुधामुळे याचं टेक्स्चर देखील छान येतं आणि चव देखील छान येते। त्यामुळे आपण यामध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे। दुधाची साय किंवा दुधाच्या ऐवजी तुम्ही मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता। यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया। 2 ते 3 वेलच्या मी कुटून घेतलेल्या आहेत। ती वेलची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे। आता दूध घातल्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरती याला सतत हलवत राहायचं आहे। मिश्रण आपल्याला बुडाशी अजिबात लागू द्यायचं नाहीये। आता दूध घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं उडतं, आपल्या हाताला चटका बसू नये एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे। हाय फ्लेमवरती जर तुम्ही हे गरम करून घेतलं यामधून दूध जे आहे ते उडू शकतं हातावरती। त्यामुळे आपल्याला दूध घातल्यानंतर मध्यम गॅसवरती याला गरम करून घ्यायचं। जर यामधून दूध उडत असेल तर तुम्ही अर्धवट झाकण ठेवून हे मिश्रण थोड्या वेळ शिजून घ्या। मध्यम गॅसवरती मी याला 2 ते 3 मिनिट छान असं गरम करून घेतलेलं आहे। मिश्रण आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे आणि सतत मिश्रण मी हलवत याला थोडंसं कोरडं करून घेतलेलं आहे। आता दूध आपलं अटत आलेलं आहे। बघू शकता तुम्ही छान घट्ट झालेलं आहे। दुधामुळे आपल्या वडीला खूप मस्त अशी चव येते। एक 7 ते 8 मिनिट आपण मिश्रणाला छान असं गरम करून घेतलेलं आहे। मिश्रण आता पूर्णपणे कोरडं झालेलं आहे। अजिबात यामध्ये आता दूध शिल्लक नाहीये। आणखीन आपल्याला याला 2 ते 3 मिनिट गरम करून घ्यायचं आहे। आता कढईपासून हे मिश्रण सेपरेट होत आहे। याचा गोळा तयार होत आहे। मिश्रणामध्ये चमचाचा रवून बघायचा आहे। चमचा जर खाली पडला नाही तर समजायचं वडी तयार करण्यासाठी आपले मिश्रण तयार आहे। एका डब्यामध्ये मी या ठिकाणी बटर पेपर लावून घेतलेला आहे। तूप लावून बटर पेपर टाकून घेतलेला आहे। त्यावरती आपल्याला ही वडी सेट करून घ्यायची आहे। ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ही वडी सेट करायची त्या भांड्याला तुम्ही तूप लावून घ्या। आता या डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण गरम गरम असतानाच ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला मिश्रण एक लेवल करून घ्यायचं आहे। चमच्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि मिश्रण आपल्याला एकसारखं असं थापून घ्यायचं आहे। आता हलकंसं मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत। मिश्रण पूर्णपणे जर थंड झालं तर वड्या कट होणार नाहीत। त्यामुळे आपल्याला मिश्रण थोडंसं हलकंसं 2 ते 3 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे। वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि परत आपल्याला मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट झालेले मिश्रण आपलं हलकंसं थंड झालेलं आहे। आता मी याच्या वड्या कट करून घेणार आहे। थोड्याशा लांबट आकारामध्ये मी या वड्या कट करून घेत आहे। त्यामुळे आपण उभ्या आकारामध्ये याला आधी सुरुवातीला कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आडव्या लाईनमध्ये याला कट करून घेतलेलं आहे। थोड्याशा लांबट स्वरूपाच्या मी या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर यावरती पिस्ता बदाम लावायचा असेल तर वडी थापतानाच तुम्ही यावरती पिस्त्याचे काप लावू शकता। आता आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे। दुधाच्या साईचा वापर केलेला आहे। त्यामुळे याला हलकासा पिवळा रंग आलेला आहे। तुम्ही जर फक्त नारळ आणि साखर वापरली आणि मिल्क पावडरचा जर वापर केला तर वडीला छान पांढरा असा रंग येतो। आता वडी आपण कट करून घेतलेली आहे। याला आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया। अर्धा तास झालेला आहे आणि वडी पूर्णपणे थंड झालेली नाहीये। तरी देखील मी या ठिकाणी ही वडी काढून घेत आहे कारण मला लगेचच व्हिडिओ अपलोड करायचा आहे। तुम्ही 2 ते 3 तास तरी याला सेट होऊ द्या। त्यानंतर ही वडी काढून घ्या आणि परत आपण याला कट करून घेतलेला आहे। वड्या बघू शकता तुम्ही एकदम छान सहजरित्या निघालेल्या आहेत। वडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर छान सेट होते। आता वडी मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे। वडी बघू शकता तुम्ही एकदम छान सुरेख झालेली आहे। वडी आपली अजिबात चिवट झालेली नाही, अजिबात चिकट झालेली नाही किंवा अजिबात कडक देखील झालेली नाही। छान तोंडात टाकताच विरघळेल एवढी सॉफ्ट आणि खुसखुशीत अशी आपली वडी तयार झाली आहे।
हलकासा आपल्या वडीमध्ये मऊपणा आहे आणि खुसखुशीतपणा देखील आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.